आम्ही एक वेगळा उमेदवाराचा आम्ही नागरिकांना दिलेला आहे। हे प्रभाग आपण बघायला गेलं तर उच्च वर्णीय म्हणजे हाय मिडल क्लास किंवा अपर मिडल क्लास ची लोक आहेत। त्याचबरोबर या डोंगरीपाडामध्ये किंगकॉंग नगर असेल, डोंगरीपाडा असेल, या परिसरातला एक स्लम भाग पण आहे आणि बहुतेक हे प्रभाग जास्तपणे सोसायटी म्हणजे ऑल मोठे कॉम्प्लेक्सेस या प्रभागमध्ये आहेत आणि याच्यात एक आदिवासी महिला याच्यासाठी राखीव आहे। तर एक संभ्रम आहे की बाबा सोसायटीमध्ये राहणारी लोकच मतदानाला येऊ शकतात, निवडून येऊ शकतात आणि आपण एक आदिवासी समाजाला एक वेगळ्या पद्धतीने समाजापुढे पाठवतो। म्हणून याच्यात आम्ही आदिवासी या महिला वर्गातून आम्ही एक आमची तरुण कार्यकर्ता जी मास्टर्स करते UK मधून, तिथून देवयानी गावित यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचबरोबर एक स्लम भागातून IT इंजिनिअरिंग करत असताना आमचा आर्यन वीरू वाघमारे, नित्यानंद वाघमारे त्यांना आम्ही दिलेलं आहे। म्हणजे आपण कॉम्बिनेशन बघितलं का बाबा स्लम मधला उमेदवार म्हटल्यावर लोक वेगळ्या पद्धतीने पण इंजिनियर पोरगा आम्ही दिलेलं आहे, ते पण आपण त्या बाबतीत बघावं आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे का आमचे 2 उमेदवार पूर्ण पॅनल हवे, पण या आदिवासीमध्ये आमची देवयानी चांगल्या मताने निवडून येईल। कारण फक्त नावापुरती नव्हे तर त्या घटकाला बरोबरच ताकद देण्याचं आम्ही एक काम केलं, प्रतिनिधित्व देण्याचं आम्ही एक काम केलेलं आहे। शिकलेली आहे, शिष्य शिकलेली आहे, चांगला त्या समाजाचा त्या घटकाचा तो न्याय देईल। त्याचबरोबर न्याय देत असताना या प्रभागात जे समस्या आहे त्याची जाणीव आहे, त्याचा मार्ग काढण्याची त्यांच्याकडे नॉलेज आहे, शिक्षण केलेलं आहे। त्याचबरोबर स्लम भागातली अडीअडचणी लहानपणापासून त्याची गरजा आणि त्या गरजा उच्च शिक्षण या बाबतीतली या क्षेत्रात डोंगरीपाडा या क्षेत्राची गरज आहे। कारण आजपर्यंत जे नगरसेवक निवडून आले त्यांनी डोंगरीपाडाला फक्त पैसे विकत घेऊन आम्ही मतं घेणार हेच आपला संभ्रम निर्माण केलेलं आहे। इथली सुख सोय सुविधा, वीज असेल, लाईट असेल, पाणी असेल, यांच्या बाबतीत काही प्रश्न असतील त्याच्या बाबतीत कधी दुर्लक्षित केलेलं आहे आणि 5 वर्ष कधी इथे परत आलेले पण नाहीये। तर आपल्याला नक्की मला विश्वास आहे की या परिसरातून लोक मोठ्या संख्येने या दोघांना आशीर्वाद देतील आणि आपण आदिवासी देतोय आणि आदिवासी फक्त आपण नावापुरती म्हणजे पेपर स्टॅम्प सारखं वापरतात, तर आम्ही अशी आदिवासी दिलेली आहे की नक्की ते सोसायटीचे प्रश्न बरोबर आपला समाजाचं प्रतिनिधित्व पण करणार। अनेक वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा राहिलेला आहे। मनीषा पाटील, जनार्दन पाटील इथून निवडून यायचे, पूर्वीपासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। हे राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच होता। 2012च्या निवडणुकीत इथे 2 नगरसेवक राष्ट्रवादीचेच आले होते आणि नगरसेवक आपले राष्ट्रवादीचेच होते आणि 2002 नंतर जे 17ला ते सोडून गेले, त्याच्यानंतर हे बालेकिल्ला राष्ट्रवादीचाच आहे। म्हणून आम्ही हे कॉम्बिनेशन केलेलं आणि माझा सर्व तमाम हिरानंदनी असेल, ब्रह्मांड असेल, विजयनगरी, शेठ, वसंत लीला, हे सर्व परिसरात जे लोक आहेत म्हणजे कोलशेत गावापासून एअरफोर्स कॉलनी, सर्वांना विनंती आहे चांगले उच्च शिक्षित नॉन पॉलिटिकल कुटुंबातले लोकांना आम्ही तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची, लोकप्रतिनिधी बनवण्याची संधी दिलेली आहे। भरघोस मताने येत्या 15 तारखेला दोघांना घड्याळ या चिन्हावरच आपण मतदान करावं ही विनंती करतो। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे।